रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज तुम्हाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या बीजेच्या निमित्ताने त्यांचाच अभंग ऐकवित आहे. त्याचं विवरण मनाचे कान करून ऐका. तुकाराम महाराज म्हणजे त्यांचं वर्णन करणारा जो अभंग आहे, तर कोण वर्णन करत आहे, कोणाचा अभंग आहे आणि कसं वर्णन करतायत, अत्युत्तम त्या काळचे त्यांचे पक्के विरोधक रामेश्वर शास्त्री यांचा हा अभंग आहे. विरोधक कधीही आपल्या विरोधकाबद्दल चांगलं बोलत नसतो. आपण आता पाहतोय राजकारणामध्ये काय, समाजकारणामध्ये काय, व्यवहारामध्ये काय, तो अगदी टीका टिप्पण्यात्मक किंवा खालच्या लेवलला जाऊनच बोलत असतो. त्याचं न्यूनत्वदर्शक जेवढ्या गोष्टी आहेत, वीक पॉईंट, ते सगळे नको असलेले सुद्धा तो सांगत असतो. पण शास्त्री आहेत हे रामेश्वर शास्त्री, त्यावेळी जी प्रस्थापित व्यवस्था होती न्याय देण्याची, धर्मव्यवस्था, त्याचे ते प्रमुख होते. आणि ते शास्त्री जेव्हा तुकाराम महाराजांचं सगळं त्यांनी आकलन केलं, निरीक्षण केलं, तेव्हा तुकाराम महाराजांबद्दल काय उद्गार काढतात ते फार महत्त्वाचे आहेत. कोण बोलत आहे? रामेश्वर शास्त्री बोलत आहेत. कोणाबद्दल बोलत आहेत? तुकाराम महाराजाबद्दल बोलत आहेत. कसं बोलत आहेत ऐका. तुकाराम तुकाराम नाम घेत कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेणे केले पुरुषार्थ, जळी दगडा सहित वया, तारियल्या जस्या लाह्या, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा, धन्य तुकोबा समर्थ. विवरण. तुकोबांचं वर्णन करायचं आणि रामेश्वर शास्त्रींनी करायचं, किती मोठा हा योग आहे. तर शास्त्रीजी म्हणतात की तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमसुद्धा त्यांचं नाव घेतलं की थराथरा कापतो. का? तुकारामामध्ये राम आहे आणि दम आहे, म्हणजे क्षमता आहे, ममता आहे आणि नम्रता आहे. अशा प्रकारचे जे तुकाराम महाराज आहेत, तर त्यांचं नाव घेताना यमसुद्धा कापतो. आणि दुसऱ्या चरणामध्ये शास्त्रीजी म्हणतात, धन्य तुकोबा समर्थ. धन्य धन्य तुकोबा समर्थ आहेत, समर्थ आहेत. समर्थ कोण असतो? की जो चारी पुरुषार्थांनी संपन्न असतो तो. तेच पुढे शास्त्रीजी लिहितात, जेणे केले पुरुषार्थ. आता इथे पाठभेद खूप आहेत आणि सगळ्यांच्या पाठांतरामध्ये असं आहे की जेणे केला हा पुरुषार्थ, असं छापल्यामध्ये आहे, बोलण्यामध्ये आहे. पण मी थोडी सुधारणा केलेली आहे, बघा पटली तर. जेणे केले पुरुषार्थ, केला हा पुरुषार्थ जे म्हणतात ना, तर त्याच्याऐवजी जेणे केले पुरुषार्थ, म्हणजे पुरुषार्थ जेणे केला म्हटलं तर मग एकच पुरुषार्थ झाला. तुकाराम महाराजांचं कमी दर्शवतो हा, एक नाही, चारही पुरुषार्थाने तुकाराम महाराज समर्थ होते. आणि म्हणून असं केलं आहे की जेणे केले पुरुषार्थ, चारही पुरुषार्थ तुकाराम महाराजांनी केले. कोणते चार पुरुषार्थ आहेत? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्मार्थ काम मोक्षाणाम यस्यैकोपि न विद्यते, अजागलस्तनस्यैव तस्य जन्म निरर्थकम. सुभाषितकार म्हणतात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारी पुरुषार्थामधला एकही पुरुषार्थ जर कोणी केला नाही तर त्याचं जन्म निरर्थक आहे. अजागलस्तनस्यैव, म्हणजे शेळीला असे दोन स्तर गळ्याला निर्माण होतात बघा, तर ते व्यर्थ असतात. धड दूधही नाही, मोतही नाही त्याच्यामध्ये, असे ते व्यर्थ असताना तसा त्याचा जन्म निरर्थक आहे असं शास्त्रकार म्हणतात. म्हणजे एक तरी पुरुषार्थ माणसाने करायला पाहिजे,
असं शास्त्रकारांना म्हणायचं. आणि जर मग 2, 3, 4ही पुरुषार्थ जर केले तर मग तो केवढी मोठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणण्यापेक्षा केवढी मोठं सामर्थ्य युगपुरुष आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून हा पाठ मी थोडासा बदल केलेला आहे. जेणे केले हे पुरुषार्थ हे नाही घातलं तरी चालेल, कारण तेवढ्यात ते अभंगाचे जे हे आहे ते बरोबर बसतात अक्षरं. जेणे केले पुरुषार्थ, जेणे हे पुरुषार्थ कोणचे केले? धर्म काय केला तुकाराम महाराजांनी? तर वह्या तर रामेश्वर शास्त्रीच्या आज्ञेप्रमाणे त्यांना पत्र पाटलाला गेलं. पाटलाला असं पत्र लिहिलं होतं की तुकाराम महाराजांना आवरा, तुम्ही पाटील आहात, त्यांना ते अभंग करतात ते थांबवा. आणि म्हणजे झालेले अभंग आहेत ना ते सुद्धा त्या इंद्रायणीमध्ये बुडवा दगड बांधून वगैरे असे आज्ञेप्रमाणे. तर ती जेव्हा कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली, मग कोपला ना तो पाटील, थांबा म्हणले हे सगळं अभंग थांबवायला सांगितलं. बघा ही ऑर्डर. तुकाराम महाराज म्हणाले मग आता जे केले त्याचं काय करायचं? ते म्हणले बुडवायला सांगितलं आहे. तर सांगायचा मुद्दा की तुकाराम महाराजांची किती बघा योग्यता आहे की त्यावेळची जी धर्मसत्ता होती तर तिलासुद्धा तुकाराम महाराजांनी मान दिला की ठीक आहे असं म्हणता येत ना, तर ते शास्त्री आहेत आणि त्यांची आज्ञा आहे, तर त्यांची आज्ञा आत्ता ह्या कालाला प्रमाण आहे. तर त्यांनी स्वतः ते वह्या बुडवल्या, त्याला आपण ग्रंथ बुडवले म्हणतो. त्या वह्या जे हस्तलिखित होते ते बुडवले. कोणी बुडवले? रामेश्वर शास्त्री नाही बुडवले, स्वतः तुकाराम महाराजांनी ते बुडवले. आणि मग दैवी चमत्कार म्हणून ते वर आले वगैरे, ती मोठी कथा आहे. तेव्हा जसे हे वाङ्मयाचं धन त्यांनी स्वतः बुडवलं, पण दैवी चमत्कार म्हणून ते वर आले, हा नंतरचा भाग आहे. तसंच दुसरा जो धर्म हा पुरुषार्थ आहे ना, तर त्या काळात जो दुष्काळ पडला होता, दुष्काळामध्ये बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडून काही उसने पैसे घेतले होते, काही व्याजाने घेतले होते आणि परतीच्या बोलावर घेतले होते. तर मग दुष्काळ पडल्यानंतर तुकाराम महाराजांना असं वाटलं की आता ह्या लोकांना टेन्शन येणार, पैसे कसे परत द्यायचे, काय करायचे. तर तुकाराम महाराजांनी जाहीर केलं, तुम्ही काही तणाव घेऊ नका, काही चिंता करू नका, ह्या सगळ्या ज्या लिखाणे आहे ना वह्या, त्या सगळ्या दिलेले पैसे तुम्हाला, त्या सगळ्या वह्याची वह्या स्वतः तुकाराम महाराजांनी बुडवल्या. 2 वह्या तुकाराम महाराजांनी बुडवल्या. एक लोकांच्या परोपकारासाठी, लोकांचं धन लोकांना त्रास होऊ नये म्हणून स्वतः त्या वह्या सगळ्या बुडून टाकल्या. अरे हाच तर केवढा मोठा धर्म झाला. किती पैसे होते आणि काय होते नाही, तर गोष्ट त्यावेळेचे 10 रुपये असतील ते आज 10 लाखाच्या लांब पुढे आहेत. सांगायचा मुद्दा असा की लोकांना त्रास होऊ नये आणि म्हणून त्यांनी जे धर्म केला तो हा मुद्दा मला मुद्दाम सांगावासा वाटला, कारण तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. धर्म, अर्थ होता म्हणून तर त्यांनी त्या वया लोकांना पैसे दिले होते ना. तर अर्थार्जन म्हणजे त्यांच्याकडे खूप अर्थार्जन होतं, पैसे होते, म्हणजे ते तेवढे तरी सधन होते. अर्थ, काम, 2 स्त्रिया, मुलं, हे काम म्हणजे व्यावहारिक जे पुत्रपौत्र अधिकाने संपन्न असणं, तोही पुरुषार्थ त्यांनी संपन्न केला. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष तर अगदी त्यांच्या पायाजवळ होता. 4ही मुक्ते पायाजवळ लोळत होत्या, असा त्यांचा तो मुख्य भाग आहे, उच्च शिखराचा भाग आहे. तेव्हा धर्मार्थ आणि काम आणि मोक्ष 4ही पुरुषार्थ ज्यांनी संपन्न केले आणि म्हणून धन्य तुकोबा समर्थ असं शास्त्रीजी म्हणतायत. आणि 3ऱ्या चरणात शास्त्रीजी लिहितात, जळी दगडासहित वह्या तारियल्या जैस्या लाह्या. हा दैवी चमत्कार. त्या वह्या महाराजांनी बुडवल्या आज्ञा म्हणून, आज्ञापालन केलं त्या धर्मशास्त्रींच्या त्या काळाच्या त्या व्यवस्थेप्रमाणे. ते एक न्यायदेवताच होती, पण त्यांचं ते सामर्थ्य असं की त्या लाह्यासारख्या वर आल्या. आणि शेवटच्या चरणामध्ये रामेश्वर शास्त्री हे कोणाला सांगतात, तर ते त्या प्रस्थापित जे होते ना, तथाकथित जे ब्राह्मण होते ना, जे स्वतःला विद्वान वगैरे म्हणत होते, त्यांचे हे प्रमुख होते शास्त्रीजी. म्हणून त्यांना ठासून सांगतात की हे बघा, आता यापुढे तुम्ही काही तुकाराम महाराजाबद्दल निंदा नालस्ती करायची नाही आणि त्यांना विरोध करायचा नाही. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजायते, म्हणजे ब्राह्मणाला द्विज म्हणतात. म्हणजे जोपर्यंत मौजी बंधन होत नाही तोपर्यंत तो ब्राह्मण होत नाही.
आणि ते संस्कार झाल्यानंतर मग त्याला द्विजत्व येतं, म्हणजे 2 जन्म येतात, आईच्या पोटातून एक आणि नंतर त्यांचा तो विधी झाला, त्याला आपण मौजीबंधन म्हणतो, नंतर मग ब्राह्मणत्व त्यांना येतं, म्हणून त्यांना द्विज असा शब्द आहे. दातालाही द्विज शब्द आहे, पक्षालाही द्विज शब्द आहे, अंड्याच्या रूपाने अंड्यातून दुसरा जन्म. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तो का विष्णू नाही दुजा. त्या तुकाराम महाराजांची तुलना जी आहे ना, ते प्रत्यक्ष विष्णूबरोबर म्हणजे भगवान विष्णूबरोबर त्यांची तुलना आहे. त्यामुळे त्यांची अवहेलना करू नका. आता तथाकथित लोक तुकाराम महाराजांची त्यांच्या गाथेची जी अवहेलना करतात ना, तसं ते रामेश्वर शास्त्रींचं त्यांनी वाचलेलं असेल, पण का असं करतात ते त्यांची काय मानसिकता आहे भगवान जाणे. तो का म्हणे तो का विष्णू नाही दुजा. तुकाराम महाराज आणि भगवान विष्णू हे 2 नाहीत, एवढी तुलना उच्च दर्जाची शास्त्रीजी करतात. विवरण असंच आहे. कोण वर्णन करतो हे महत्त्वाचं लक्षात घ्या. कोणाचे करतो, तुकाराम महाराजांचं करतात, आणि कसं करतात त्या दर्जाचं साहित्य, अनुभव आणि ह्या सगळ्या गोष्टीला शोभल असं ते वर्णन, तुकाराम महाराजांचं वर्णन या अभंगामध्ये शास्त्रीजी करतात. जयाचे वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे होत या लागी वाणी. जयाचे तुकी परब्रह्म तुकावा तयाचे तुके दुजा कोण तुकावा. आणि पुढं असंच रामेश्वर शास्त्रीने त्यांची आरती पण केलेली आहे. तो केता तुलणे से ब्रह्म तो कासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम आरती तुकाराम. तेव्हा तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे प्रस्थानत्रयीतली एक गाथा आहे. ती वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी जी आहे त्यातपैकी एक गाथा आहे. आणि तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे पंचम वेद वारकरी समजतात अशीच एक गाथा. आज तुकाराम महाराज नसले तरी गाथेच्या रूपाने त्यांचं जे ज्ञान आणि त्यांचं जे हे आहे, पण त्याचं मूल्यमापन काही तथाकथित लोक अगदी ते संकलित वाङ्मय आहे वगैरे वगैरे असं करून जे अवमूलन करतात ना, तर त्यांच्या बुद्धीचं दिवाळा निघालं असं म्हणायला हरकत नाही. ज्यांनी ते आता केलेलं आहे त्यांच्याबद्दल सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी टीका टिप्पण्या केलेल्याच आहेत, त्यामुळे मी भर घालीत नाही. पण तुकाराम महाराजांचं जे महत्त्व आहे ना, ते कमी करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, आणि केला तरी त्यांचं कमी होणार नाही, कारण ते आहे तसं. सोन्याचं महत्त्व कधी कमी होत नसतं. असं जे महाराजांचं वाङ्मय आहे, महाराजांचं जे उपदेशपर म्हणून म्हटलेलं आहे, राम तुकाराम 2 नाम. राम आणि तुकाराम हे 2 नावं आहेत. 2 नाम 1 अंग, म्हणजे राम आणि तुकाराम 2 नावं जरी असले तरी त्यांचे एकच अंग आहे. उनका सेतू भंग गया, म्हणजे रामाचा सेतू भंगला तो आता नाही आहे. उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग. पण तुकाराम महाराजांचा जो सेतू आहे ना अभंग रूपी, तो अभंग आहे. त्या सेतू म्हणजे ग्रंथ अभंग रूपी जो सेतू आहे, अभंग रूपाने तो अभंग रूपी सेतूचा अभंगाचं वाचन, अभंगाचं चिंतन, अभंगाचं जर अनुसरण केलं ना, तर माणूस देखील अभंग होतो, त्याचा कधीही भंग होत नाही. असं ते महत्त्व आहे. आणि ते शास्त्रीजींनी आज वर्णन केलेलं आहे अभंगामध्ये. झालेली सेवा तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करतो. तुकाराम 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 तुकाराम. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.